मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळालंय. मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केलं. मध्यरात्री तब्बल 3 तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. या संदर्भात मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मनोज जरांगे पाटलांनी उपोषणही सोडलं. पण मनोज जरांगेंच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्यात ते पाहूयात. 1. जात प्रमाणपत्र वाटप करणाऱ्यांचा डाटा देणार. मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदीचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं आणि त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावेत अशी एक मागणी होती. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतचा डाटा सरकार काही दिवसात देणार आहेत असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 2. सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत अशा सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगे पाटलांनी मागणी केली होती. ही मागणी ही मान्य करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत शासन निर्णय जाहीर झाला असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय. 3. राज्यभरातील गुन्हे मागे घेणार. आंतरवाली सराटीसह राज्यभर विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याची ही मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली होती. ही मागणी मान्य झाली असून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. 4. वंशावळी जोडण्याकरता शासन निर्णय. वंशावळी जोडण्याकरता तालुका स्तरावर समिती स्थापन केली आहे. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. यासाठी 1884 सालच्या मराठ्यांचा गॅझेटचा विचार केला जाणार आहे. सरकारने कबूल केलंय की शिंदे समितीकडे हे गॅझेट देऊन याचं कायद्यात रूपांतर कसं करता येईल याचा अभ्यास केला जाईल. मराठवाड्यात सर्वाधिक कुणबी आहेत असा त्यात उल्लेखही करण्यात आलाय. 5. शिंदे समितीला मुदतवाढ. मराठवाड्यातील नोंदी शोधण्याकरता शिंदे समितीला मुदतवाढ करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली होती. ही मागणी मान्य झाली असून शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. 6. शिक्षणात ओबीसी प्रमाणे सवलत मिळणार. 4772 मुलांनाही प्रमाणपत्र देण्याचं पत्र त्यांनी दिलंय. ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला लागू करता येणार आहेत. आणि 7वी मागणी ही मान्य करण्यात आली आहे. अधिवेशनात कायद्यात रूपांतर होणार. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे आगामी अधिवेशनात कायद्यात रूपांतर केलं जाणार आहे. त्यासाठी पुढच्या 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.